नमस्कार, मी परमदास जाधव. आज आपल्यासाठी आणि आपल्या भारतातील सगळ्या लोकांसाठी आज महत्त्वाची अशी घडामोड घडलेली आहे. तर ती कोणती? तर आज भारतामध्ये 2 जहाजही आलेले आहेत. त्याच्यात एक रशियन तेल आणि अमेरिकन LPG घेऊन हे एकाच वेळी 2 जहाजं आपल्या भारतात पोहोचलेले आहेत. तर जे रशियाहून निघालेलं जे ॲक्वा टायटन हे एक विशाल तेलवाहू जहाज कर्नाटकच्या मंगलोर बंदरावर यशस्वीरित्या ते पोहोचलेलं आहे. तर या जहाजमध्ये कच्चे तेल हे सुमारे 1 दशलक्ष बॅरल इतकं हे कच्चे तेल घेऊन ते पोहोचलेलं आहे. तर इराण आणि इस्रायलमधील तणावामुळे पर्शियन गल्फमधून होणारा पुरवठा धोक्यात आला असताना रशियाने आर्कटिक मार्ग आहे, ह्या मार्गाने आपले भारताचे तेल जहाज पाठवलेलं आहे. ते विशेष म्हणजे रशियाने हे तेल जागतिक भावापेक्षा प्रति बॅरल $10 ते $15 स्वस्त दिलेलं आहे. यामुळे भारताच्या तिजोरीवर मोठी अशी बचत झालेली आहे. तर इतके दिवस ज्या किमतीत आपल्याला भेटायचं त्याच्यापेक्षा $12 ते $15 इतकी कमी किंमत देऊन आपल्या रशियाने भारताला तेल हे पुरवलेलं आहे. आणि म्हणूनच आपल्या जे भारताची तिजोरी आहे त्याच्यावर थोडी बचत त्या तिजोरीमध्ये झालेली आहे. तर अमेरिकेच्या ज्या टेक्सास येथील फ्रीपोर्ट बंदरावरून निघालेले जे गॅस वाहू जहाज आहे ते सुद्धा आज भारतामध्ये पश्चिम किनाऱ्यावरच पोहोचलेलं आहे. तर यामध्ये जो लिक्विड पेट्रोलियम गॅस आहे तो 16,714 मेट्रिक टन इतका LPG गॅस हे जहाज या बंदरावर घेऊन आलेलं आहे. तर भारताच्या इंडियन ऑइल कॉर्पोरेशन आणि अमेरिकेच्या चेनियन एजन्सी यांच्यातील दीर्घकालीन कराराचा हा एक भाग म्हणून आज ओळखला जातो. तर भारताच्या सध्या सणासुदीच्या काळामध्ये आणि उन्हाळ्यातील वाढत्या मागणीमुळे गॅसची टंचाई भासण्याची शक्यता होती, जी या पुरवठ्यामुळे टळली आहे. तर जी आता सध्या टंचाई चालू होती तर ती आता टंचाई हे एक जहाज LPG घेऊन आलेलं आहे. याच्यामुळं आपल्या जी टंचाई होती ती टळली आहे. तर आशियाकडून स्वस्त तेल मिळाल्यामुळे सरकारी तेल कंपन्या HPCL, BPCL, IOCLचा नफा वाढला आहे. आणि यामुळे येत्या काळात आंतरराष्ट्रीय बाजारात भाव वाढले तरी भारतात इंधन दरवाढ होण्याची शक्यता नाही. तरी एकीकडे रशियाकडून जे तेल घेऊन भारत रशियाची मैत्री जपतोय, तर दुसरीकडे अमेरिकेकडून LPG घेऊन अमेरिकेशी व्यापारी संबंध मजबूत करतोय. ही भारताची मल्टी अलाइनमेंट फॅसिलिटी यशस्वी ठरत असल्याचे आज सांगितले जात आहे. तर हुती बंडखोरांच्या हल्ल्यामुळे लाल समुद्रातून येणारी जहाजे अडकली आहेत. अशा वेळी रशियाने उत्तम
ध्रुवाच्या जवळून आणि अमेरिकन अल्टार्क्टिक मार्ग पुरवठा केल्यामुळे भारताची ऊर्जा सुरळीत राहिली आहे. हे जे युद्ध चालू आहे त्याच्यामुळे रशियाने उत्तर ध्रुवाच्या जवळून आणि अमेरिकेने अल्टार्क्टिक मार्ग पुरवठा केल्यामुळे भारताची ऊर्जा साखळी जी आहे ती सुरक्षित अशी चालू आहे. तर गॅस सिलेंडरच्या उपलब्धता, घरगुती गॅसचा पुरवठा विना अडथळा सुरू राहील. तर इंधन स्वस्त राहिल्याने वाहतूक खर्च वाढत नाही. परिणामी भाजीपाला आणि जीवनावश्यक वस्तूंचे भाव सुद्धा स्थिर राहण्यास मदत करते. कारण हे सगळं सुरक्षित आल्यामुळे आपल्या दैनंदिन जीवनावर जास्त परिणाम होत नाही. आणि जर आले नसते तर आपल्या दैनंदिन जीवनावर खूप असा मोठा भार पडलेला असता. म्हणून हे जे जहाज घेऊन आलेत त्याच्यामुळे आपल्याला मोठा असा दिलासा मिळालेला आहे. तर इथे थांबतोय. धन्यवाद.